नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तिसरा हप्ता वाटपासंदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, तिसरा हप्ता तारीख फिक्स झालेली आहे. तर बघा, तिसऱ्या हप्त्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरा हप्ता लवकरच वाटप होणार आहे. ठीक आहे, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढची महत्त्वाची माहिती बघा, आता 2,000 रुपये भेटणार. बघा, महिलांना 2,000 रुपये आता मिळणार आहे. त्या संदर्भाची देखील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. त्यानंतर पुढे बघा, रकमेत वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर बघा, रकमेत वाढ संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे. ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर सर्व माता भगिनींनी चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यायचे. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी, महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या अगदी छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलवरच तुम्हाला मिळत असतात. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, तिसरा हप्ता वाटपासंदर्भात सर्व माता भगिनी ज्या आहेत त्या वाट पाहत आहेत. ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्या महिला देखील वाट पाहत आहेत. त्यासोबतच ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिला देखील वाट पाहत आहेत. कारण जर आपण पाहिले तर बघा, आता गणेशोत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. गणेशोत्सवासाठी देखील भरपूर महिला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी नक्कीच कामी येतील असं त्या ठिकाणी सांगतायत कमेंट बॉक्समध्ये. तर तो जो काही तिसरा हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा दिला जाणार आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण जी काही माहिती तिसऱ्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात फिक्स तारीख झालेली त्याची देखील माहिती पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती काय देण्यात आलेली ती आपण या ठिकाणी पाहूया. म्हणजेच तुम्हाला तारीखच डायरेक्टली सांगतो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात. लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या. तर बघा, मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आहे. मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे शासनातर्फे. जर आपण या ठिकाणी पाहिलं बघा, गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि लाडक्या बहिणींना कार्यक्रमामध्ये आणलं जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींचाच हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, आता बघा, तिसरा हप्ता जो आहे तो तिसरा हप्ता वाटप लवकरच होणार आहे. भरपूर महिला ज्या आहेत, ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिला देखील पैसे या ठिकाणी पुढचा हप्ता म्हणजेच तिसरा हप्ता कधी मिळेल त्याची वाट पाहत आहेत. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील. तुम्हाला 3,000 रुपये मिळालेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000चा आकडा अशा पद्धतीने लिहून पाठवा. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेत त्यांनी 3,000 रुपये अशा पद्धतीने लिहून पाठवा. त्या महिलांना आता पुढचा जो काही तिसरा हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे, त्यासोबतच ज्या महिलांना अजून 1ही रुपया मिळालेला नाही, ज्या महिलांना 0 रुपये मिळाले त्यांनी 0 लिहून पाठवलं तरी देखील चालेल, किंवा मग तुम्ही नाही लिहून पाठवलं तरी देखील चालणार आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी या ठिकाणी माहिती द्यायची, कारण पुढचा हप्ता लवकरच वाटप होणार आहे. 14 सप्टेंबरला ह्या ठिकाणी कार्यक्रम देखील आयोजित केला जातो आहे. म्हणजे 14 सप्टेंबरला तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते वाटप होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर तुम्हाला 3,000 मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये 3,000 लिहून पाठवा. जर तुम्हाला 1ही रुपया मिळाला नाही तर तुम्ही नाही लिहून पाठवू शकता, किंवा 0 रुपये देखील तुम्ही लिहून पाठवू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये माहिती द्यायची. पुढचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्या महिलांना किती रुपये मिळणार आहेत, तर त्या महिलांना मिळणार आहेत 4,500 रुपये. बघा, ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्या महिलांना 4,500 रुपये. म्हणजेच काय, तुम्हाला एकत्रितरित्या गणेशोत्सवाचा आता या ठिकाणी सुरुवात देखील होत आहे उद्यापासून. आणि गणेशोत्सवानिमित्त जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महिलांना ही जी काही रक्कम आहे ती जास्तीची देखील दिली जाऊ शकते. 4,500 रुपये तर तुम्हाला मिळणारच आहेत ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्या महिलांसाठी. आता संपूर्ण माहिती बघा, सोलापूरमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झालेले आहे. बघा, निश्चित आहे, कार्यक्रम होणारच आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितजी पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती त्या कार्यक्रमाला राहणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे. बघा, सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000पर्यंत लाभार्थींची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. बघा, किमान 40,000 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावीत अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. परंतु यापेक्षा जास्त देखील महिला ज्या आहेत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. आपण मागचे कार्यक्रम देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे हे जे काही नियोजन करण्याची जबाबदारी ती जिल्हा प्रशासनावर देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, जिल्ह्यातील विविध लाभार्थींना, विविध तालुक्यातील लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत। शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान 5000 लाभार्थींना आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर बघा, या ठिकाणाहून जर तुम्ही असाल, सोलापूर जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोलापूर लिहून पाठवायचं आहे। किंवा मग बघा, जर ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम आयोजित केला जातोय। म्हणजेच काय, तर तुम्हाला 14 सप्टेंबरच्या अगोदर देखील पैसे पाठवले जातील। जसं आपण पाहिलं होतं, 31 ऑगस्टला कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता। द्वितीय राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा तो जो आहे तो नागपूरमध्ये झाला। तर त्या अगोदर तुम्हाला 29 तारखेलाच त्या ठिकाणी पैसे वाटप केले गेले। 29 ऑगस्टला तुम्हाला पैसे जमा झाले। तशाच पद्धतीने 17 ऑगस्टला देखील पुण्यामध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्याच्या अगोदरच 14 तारखेला तुम्हाला पैसे दिले गेले होते। तशाच पद्धतीने 14 सप्टेंबरला या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला जातोय। या अगोदर तुम्हाला पैसे दिले जाण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, तर जसेच पुढील काही अपडेट असेल तुम्हाला ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सर्व माता भगिनींना पैसे मिळावेत, सर्वांना मदत व्हावी, हाच आपला हेतू असतो। सरकार पैसे देते, त्यासाठी तुम्हाला योग्य ती मदत आपला चॅनल करतच असतो। त्यानंतर बघा, पुढे जर आपण पाहिले तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माढा येथील तहसीलदारांकडे 2 ते 3000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी आहे। विभागनीय जबाबदारी कशा पद्धतीने ते आपण जर पाहिले तर बांधकाम विभागाकडे कार्यक्रमस्थळावरील नियोजनाची जबाबदारी, महापालिकेकडे पार्किंग, वीज, पाणी, साफसफाई, शहर पोलीस कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, वाहतुकीस अडथळा होणार नाही त्या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था, एसटी महामंडळाकडे महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे, पुरवठा विभागाकडे लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, मुबलक पाणी। मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित। बघा, ही जी काही तारीख आहे ती माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच या ठिकाणी ही तारीख निश्चित झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता। बघा, पहिल्याच आठवड्यात म्हणजेच याच आठवड्यात तो सोहळा जो आहे तो होणार होता, पण माननीय महामहिम राष्ट्रपती आपल्या राज्यात आल्या होत्या। राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेशोत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, म्हणजेच उद्यापासून। यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला। आता लांबणीवर पडला तर तो कधी होणार आहे? आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र देखील प्राप्त झाले असून त्यानुसार तो कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे। बघा, 14 सप्टेंबर या ठिकाणी तारीख निश्चित करण्यात आली आहे। कार्यक्रमाची वेळ व पुढील 5-6 दिवसांमध्ये निश्चित होणार आहे। बघा, कार्यक्रमाची जी काही वेळ असेल ती त्या ठिकाणी 5-6 दिवसांमध्ये पुढील नियोजित आहे किंवा निश्चित होणार आहे, परंतु 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणारच आहे। या 14 सप्टेंबरला किंवा त्या अगोदर तुम्हाला पैसे मिळू शकतात। आता पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया। 2000च्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती ती देखील पाहूया। बघा, तर बघा, पुढील माहिती आपण पाहत आहोत 2000च्या संदर्भात पाहू शकता। बघा, लाडकी बहीण योजना, आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार। बघा, सांगलीत जर आपण पाहिलं तर बघा, अपोजिशन लीडर राहुल गांधींसमोरच या ठिकाणी खरगे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2000 रुपये देऊ, अशी देखील घोषणा त्यांनी केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, जर या ठिकाणी जे सरकार आलं तर 2000 रुपये तुम्हाला मिळतील असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे। सोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील घोषणा केली होती, जर आपल्या सरकारची ताकद वाढली तर नक्कीच तुम्हाला ही जी काही रक्कम आहे ती वाढवून दिली जाईल। त्या संदर्भाची देखील माहिती दाखवतो तुम्हाला। बघा, तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील घोषणा केलेली पाहू शकता। कोणतीही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे। माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास 1,500ची रक्कम वाढवली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं। तर पाहू शकता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं 1500 रुपये आता तुम्हाला मिळतात। या रकमेमध्ये पुढे चालून म्हणजे जर या ठिकाणी बघा, माता भगिनींचे आशीर्वाद जर कायम राहिल्यास 1,500ची रक्कम वाढवली जाईल असे त्यांनी सांगितले। किती होणार आहे? 1500ची 2000 होईल, 2000ची 2500 होईल, त्यासोबतच 2500ची 3000 देखील होईल, असं देखील त्यांनी घोषणा केली होती। तर बघा, तुम्हाला काय वाटतं या योजनेमध्ये तुमची रक्कम किती झाली पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। म्हणजेच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महिलांना किती रुपये रक्कम त्या ठिकाणी मिळायला पाहिजे असे महिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी लिहून पाठवायचे। तुम्हाला काय वाटतंय, 1500 रुपये योग्य आहेत का? 2000 मिळायला पाहिजे, 3000 मिळायला पाहिजे? तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे मांडू शकता। लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर पण करा हा व्हिडिओ। तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।